नमस्कार, नमस्कार, नमस्कार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ लाडक्या बहिणीबद्दल. मित्रांनो, लाडक्या बहिणीचा हप्ता आत्तापर्यंत जमा झालेला नाही. हप्ता का जमा झाला नाही? व यावर अदिती तटकरे मॅडम यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. मित्रांनो बघा, आतापर्यंत एप्रिलचा हप्ता कोणालाच मिळालेला नाही. अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं होतं की एप्रिलचा महिना हा 30 तारखेपर्यंत मिळून जाईल. मात्र कोणालाच आतापर्यंत एप्रिलचा हप्ता इथे आलेला नाही. जर तुम्हाला एप्रिलचा हप्ता जर आला असेल तर कृपया करून आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून आपल्याला माहिती मिळेल व ज्यांना आला नाही त्यांना सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावे. मित्रांनो बघा, लाडक्या बहिणींचा हप्ता हा का बरं आला नसेल, यामागे काय कारण आहे हे आपण आज बघूया. बघा, हप्ता का जमा झाला नाही यावर अदिती तटकरे मॅडम, बघा अदिती तटकरे मॅडम यांनी ही माहिती दिली आहे. मित्रांनो बघा, अदिती तटकरे मॅडम यांनी यावर माहिती दिलेली आहे. बघा, काल काल 1 मे आहे. कालची जी तारीख होती ही 1 मे होती. मित्रांनो बघा, 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आहे. काय होतं, 1 मे रोजी महाराष्ट्र दिन होता. कालच्या तारखेत महाराष्ट्र दिन होता 1 मे म्हणजे. मित्रांनो, 1 मे रोजी अदिती तटकरे मॅडम यांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिलेली आहे. ती माहिती ही आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. तर कृपया करून या व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघा आणि मधात सोडू नका, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. आणि या व्हिडिओला तुम्ही नक्की शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत, आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत, जेणेकरून त्यांना सुद्धा याबद्दल माहिती मिळेल. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आपण अशीच नवीन नवीन माहिती या चॅनलवर आणत असतो. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा, राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप महिलांच्या खात्यावर जमा झालेला नाही आहे. मित्रांनो बघा, आतापर्यंत हप्ता हा आलेला नाही आहे. बघा, तारीख दिली होती अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर हप्ता जमा होईल. मित्रांनो बघा, अक्षय तृतीय म्हणजेच 30 एप्रिल, म्हणजेच 30 एप्रिल हे सांगण्यात आलं होतं. 30 एप्रिल ही तारीख देण्यात आली होती, अशी अपेक्षा होती. मात्र सण उलटून गेला तरी कोट्यावधी महिलांना अद्याप 1500 रुपये खात्यात मिळालेले नाही. मित्रांनो बघा, सण येऊन गेला म्हणजेच 30 तारीख ही गेलेली आहे. आजची ही 2 मे आहे आणि आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आलेले नाही. म्हणजे लाडक्या बहिणींना ही तारीख 30 एप्रिल देण्यात आली होती, मात्र त्यांना 1500 रुपये ते आतापर्यंत मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर आता बघा, यावर अदिती तटकरे मॅडम, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांची प्रतिक्रिया बघा. अदिती तटकरे मॅडम यांनी महाराष्ट्र दिन आयोजित कार्यक्रमात या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. मित्रांनो बघा, ही प्रतिक्रिया काय आहे आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे या कार्यक्रमात हे आपण इथं बघणार आहोत. बघा, त्यांचं बोलणं हे आपण इथं बघत आहोत. इथून स्टार्ट होतं. त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा. एप्रिलचा हप्ता लवकरच वितरित केला जाईल. बघा, त्यांनी सांगितलंय की एप्रिलचा हप्ता हा लवकरच वितरित केला जाईल, असं त्यांनी सांगितलं. मात्र लवकरच म्हणजेच नेमकं कधी, याबाबत त्यांनी कोणतीही स्पष्टता दिलेली नाही. यामुळे महिलांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. मित्रांनो बघा, 1 मे रोजी जे कार्यक्रम झाला होता, म्हणजे कालच्या तारखेत जे महाराष्ट्र दिनानिमित्त जे कार्यक्रम होतं, त्या कार्यक्रमामध्ये अदिती तटकरे मॅडम हे आल्या होत्या व त्यांनी तिथे एप्रिलच्या हप्त्याबद्दल बोलताना एवढंच सांगितलं की एप्रिलचा हप्ता हा लवकरच वितरित केला जाणार आहे. लवकरच म्हणजे नेमकी तारीख कोणती, तर ती तारीख त्यांनी दिलेली नाही. कुठलीच तारीख मित्रांनो लाडक्या बहिणीची दिलेली नाही आहे. पुढच्या महिन्यातली नाही, की कधी होणार, की या मे मध्ये होणार, मे मधले कोणत्या तारखेला होणार. पण त्यांनी एवढं म्हटलेलं आहे की एप्रिलचा जो हप्ता आहे हा लवकरच वितरित केला जाईल म्हणून. तर यावर आपण वाट बघू शकतो आता कधी होईल. यावर आपण दुसरं काहीच करू शकत नाही, फक्त आपल्याला वाट बघायची आहे. बघा, 1500 रुपयांचा हप्त्याची वाट पाहत आहेत महिला. बघा, लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारने सुरू केलेली आहे, एक महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 व 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. बघा, विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला गेला होता. मित्रांनो बघा, ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची योजना असून
बघा याचा प्रचार त्यांनी केला होता आणि या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिला पात्र असतात हे आपण बघितलं. आता निवडणुकीत महायुतीला त्याचा मोठा फायदा देखील झाला. बघा निवडणुकीत ते निवडून आले तर या लाडक्या बहीण योजनेमुळे ते मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहे. मात्र आता या योजनेच्या अंमलबजावणीत सातत्याने उशीर. बघा आता आपण त्यांना निवडून दिलं मात्र त्यांनी या योजनेचे पैसे द्यायला उशीर लावत आहे व अपारदर्शकता आणि स्पष्टता माहितीच्या अभावामुळे लाभार्थ्यामध्ये नाराजी वाढत आहे. मित्रांनो बघा सहज ही गोष्ट आहे की जे लाभार्थी महिला आहेत त्यांच्यात नाराजी आता होत आहे कारण त्यांना उशीर होतोय पैसे द्यायला. लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे हा लवकर मिळत नाही आहे. त्यांना उशीर होत आहे. बघा लाडक्या बहीण योजना चांगल्या प्रकारे अंमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. एक वाक्य सुद्धा लाडक्या बहिणीसाठी आदिती तटकर मॅडम यांनी दिलेलं आहे. काय सांगितलंय बघा लाडक्या बहिणी योजना चांगल्या प्रकारे अंमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. म्हणजे लाडक्या बहीण योजना ही आम्ही व्यवस्थितपणे इथे अंमलात आणण्यासाठी इथे प्रयत्न करत आहे असं अदिती तटकर मॅडम यांनी सांगितलेलं आहे. बघा कार्यक्रमादरम्यान काय बोलल्यात बघा कार्यक्रमादरम्यान अदिती तटकर मॅडम म्हणाल्या की 100 दिवसांच्या उपक्रमाचा निकाल लवकरच येईल. मित्रांनो बघा 100 दिवसाचा उपक्रिया निकाल हे काय आहे नेमकं? बघा 100 दिवसांचा उपक्रमाचा निकाल हे नेमकं काय आहे हे आपल्याला लवकरच इथे कळणार आहे. काहीतरी उपक्रम सुरू आहे. अदिती तटकर मॅडम यांनी कार्यक्रमात सांगितलेलं आहे की याचा जो निकाल आहे हा लवकरच येईल. हे पुढचं काम अधिक चांगल्या करण्यासाठी एक प्रेरणा ठरेल. पुढचं काम अधिक चांगलं करण्यासाठी एक प्रेरणा ठरेल. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख करत कार्यक्षेत्र अधिक सशक्त बनवण्याची गरज अधोरेखित केली. मित्रांनो बघा कार्यक्रमामध्ये आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितले की त्यांनी उल्लेख केला 100 दिवसाचा उपक्रम हा काय आहे याबद्दल त्यांनी न सांगता फक्त याचा एक निकाल लवकरच येईल हे सांगितलंय. तर याची आपण वाट बघूया 100 दिवसाचा उपक्रम काय आहे. व आता हे जे लाडक्या बहिणीबद्दल त्यांनी एवढंच सांगितलं की तुमचे जे पैसे आहे एप्रिलचे हे लवकरच तुमच्या खात्यात येणार आहे. तर याबद्दल आपण वाट बघायची आहे आता. व त्यांनी कुठलीच यात तारीख दिलेली नाही की एप्रिलचा महिना हा हप्ता एप्रिलचा जो हप्ता आहे हा कधी येणार आहे. पण जेव्हा पण येईल हा 2 महिन्याचा हप्ता येऊ शकतो. बघा एप्रिलचा आणि मेचा हप्ता सोबतच तुम्हाला इथे 3000 रुपये देण्याची इथे शक्यता दर्शवत आहे. बघा 1500 असे टोटल तुम्हाला इथे मित्रांनो 3000 रुपये इथे मिळणार आहे लाडक्या बहिणीचे आणि हे 2 महिन्याचे असणार आहे. एप्रिल आणि मेचे एकदाच तुम्हाला हे पैसे इथे येणार आहे. तर बघा अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे. यात आपण बघितलं की महिला व बालविकास मंत्री जी अदिती तटकरे मॅडम आहे यांचे बोल आपण इथे बघितले. त्यांचं संपूर्ण वाक्य आपण इथे एक्सप्लेन करून तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो. त्यावर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.